दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमनगर मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन केले जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भावनात्मक वातावरणात डॉक्टर आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, रेल्वे कॉलनी, विजयनगर, भीमनगर, कोळीवाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक ते डॉक्टर आंबेडकर चौक येथे कॅन्डल मार्च रॅलीचे विसर्जन करण्यात आले। यावेळी भंते संघरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य प्रकाशात कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली। यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे, दादाराव पंडित, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाडसह हजारो लोकांनी कॅन्डल मार्चमध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवून कॅन्डल मार्चच्या माध्यमातून महामानवास अभिवादन केले। दरवर्षी अजय गायकवाड हे कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन करत असतात, तर या कॅन्डल मार्च रॅलीसाठी भीमनगर मित्रमंडळाने परिश्रम घेतले। गेल्या 18 वर्षापासून आम्ही सर्व भीमनगर मित्रमंडळ, वाशिमनगर मित्रमंडळ हे गेल्या 18 वर्षापासून आम्ही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालेला आहे। त्यानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन केले होते। ही कॅन्डल मार्च रॅली एक जातीपुरती नसून सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी शांततेची कॅन्डल मार्च रॅली आहे। या कॅन्डल मार्च रॅलीसाठी तरुण मित्रमंडळ असो, या महिला मंडळ असो, या का लहान बाळ असो, हे सर्वजण याच्यामध्ये सहभाग घेतात, हिरिरीने सहभाग घेतात आणि आपल्या बापाला सामूहिक अशी अभिवादन करतो। ह्या अभिवादन करत असताना आम्हाला पोलीस प्रशासन असो या नगरपालिका प्रशासन असो हे सहकार्य देतात नेहमी। ह्या कॅन्डल मार्च रॅलीचे नियोजन करत असताना मला आमचे स्थानिकवरचे सर्व नगरसेवक तसेच ह्या आमचे प्रमुख मार्गदर्शक मधुकर मारुती गायकवाड नगरसेवक यांनी नेहमी आम्हाला सहकार्य करतात। म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट असणार यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व मित्रमंडळ ही रॅलीचे आयोजन करत असतो। हे रॅलीचे आयोजन फक्त इतक्यासाठी असते की आम्ही सर्वजण एक कृपेने आमच्या बापाला अभिवादन करत यावं, याच्या मागचं एवढं उद्देश असते। म्हणून आम्ही ह्या रॅलीला गेल्या 18 वर्षापासून नेहमीच ठेवले आहे आणि हे करत असताना आम्हाला भंतेजीचं उपकृत महा थेरो तसेच बौद्धाचार्य त्रिंबक कांबळे यांचे सहकारी यांचे सुद्धा नेहमी मार्गदर्शन असते। आणि हे रॅली करत असताना आम्हाला आमच्या स्थानिकवरचे सर्व नगरसेवक उत्तमदादा भैया असेल, दादा पंडित असेल, आपले हर्षदादा असतील, धमाजुने असतील किंवा मग आपले गिरीश कसबे असतील, उत्तम आपले आणि खराटे असतील, भोळे असतील, ते सर्वांचं मार्गदर्शन लागते। तसेच ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक प्रकाशदादा कांबळे यांचे सुद्धा मार्गदर्शन असते। यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही रॅली आयोजन करत असतो आणि रॅलीचा मुख्य उद्देश फक्त इतकंच आहे की आम्हाला या सामूहिक कसं करता येईल आणि याला महावंदन कसं करतं बापाला एवढं उद्देश असते आणि इथे येऊन आम्ही वंदन करतो आणि रॅली संपवून टाकतो। 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज पूर्णा शहरामध्ये तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अभिवादन या ठिकाणी करण्यात आलं। सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचं आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली। त्याचप्रमाणे बहुजन ऑटो युनियनच्या वतीनं सुद्धा 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता व परिसराची स्वच्छता करून एक आदर्श ऑटो युनियननं काम केलं। त्यांनीसुद्धा त्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कोटी मानवंदना दिली आणि या परिसराला कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याचं काम बहुजन ऑटो युनियन करत असते। त्यांची या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी दखल घेतलेली आहे। त्यांनाही आम्ही
अशी सूचना करतो की आपला परिसर आपण या परिसरामध्ये स्वच्छता वाढवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण सातत्यानं जोपासण्याचं काम करावं एवढंच या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व पूर्णावासियांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो.